घराच्या वाटणीवरून झालेला वाद इतका टोकाला गेला की एका मुलाने चक्क आपल्या जन्मदात्या वडिलांचा जीव घेतल्याची एक धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यात घडली। घरातील उर्वरित हिस्सा आपल्या नावावर देण्यासाठी मुलाचा वडिलांकडे तगादा सुरू होता आणि 15 ऑगस्टच्या दिवशी हा वाद विकोपाला गेला। आई घराबाहेर मजुरीसाठी गेली आणि काही तासांनी ती घरी परतली आणि घरासमोरच तिला पती रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले। घटनेनंतर आरोपी मुलाने रेल्वेने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनीही त्याचा पाठलाग सोडला नाही। सामान्य नागरिकांचा वेश धारण करून पोलिसांनी रेल्वे रुळावरून त्याचा माग काढला आणि अखेर आरोपीच्या मुसक्या आवळल्या। नेमकं घडलं काय पाहूयात आजच्या संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून। ही घटना आहे नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील शिवणगावची। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 65 वर्षीय पांडुरंग नारोगाव सूर्यवंशी हे पत्नी सुंदरबाई यांच्या सोबत शेतमजुरी करून उदरनिर्वाह करत होते। त्यांना गंगाधर आणि मनोज अशी 2 विवाहित मुली आहेत। पांडुरंग सूर्यवंशी यांच्या 3 खोल्यांच्या घरापैकी अर्धा हिस्सा मोठा मुलगा गंगाधरच्या नावावर असल्याची माहिती आहे। गंगाधर रोजगारासाठी निजामाबाद येथे राहत होता। काही दिवसांपूर्वी धाकटा मुलगा मनोज गावात आला होता। उर्वरित घराचा हिस्सा आपल्या नावावर करून द्यावा अशी त्याची वडिलांकडे मागणी होती आणि याच घराच्या वाटणीवरून 15 ऑगस्टच्या सकाळी बाप लेकामध्ये जोरदार वाद झाल्याची माहिती पोलिसांनी दिली। दुपारी सुमारे 2:30 वाजता त्या घरी परतल्या, मात्र घराजवळ येताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली। पती पांडुरंग सूर्यवंशी रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेले दिसले। पोलिसांच्या माहितीनुसार मनोजने लाकडी दांडक्याने वडिलांच्या डोक्यावरती हल्ला केला होता। गंभीर दुखापतीमुळे पांडुरंग सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला। सुंदराबाईंनी आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूचे ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले। त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली। घटनेची माहिती मिळताच उमरी पोलिसांनी तपास सुरू केला। आरोपी मनोज सूर्यवंशी हा घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली। तो रेल्वेने पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले। आता पोलिसांसमोर आव्हान होते ते आरोपीला तातडीने शोधून पकडण्याचे। उपविभागीय पोलीस अधिकारी दशरथ पाटील आणि पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला। पोलीस जमादार अरविंद हैबतकर आणि होमगार्ड लांडगे यांनी सामान्य नागरिकांचा वेश धारण केला। त्यानंतर शिवणगाव ते मुदखेड दरम्यानच्या रेल्वे मार्गावरती आरोपीचा माग काढण्यात आला। आरोपी रेल्वे रुळावरून पळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याचा पाठलाग केला आणि अखेर त्याला शिथापीने ताब्यात घेतले। एका बाजूला वडिलांच्या हत्येचा गंभीर आरोप, तर दुसऱ्या बाजूला पोलिसांकडून वाचवण्यासाठी पळून जाण्याचा प्रयत्न। मात्र पोलिसांच्या पथकाने आखलेल्या रणनीतीमुळे आरोपी फार दूर जाऊच शकला नाही। एका घराच्या उर्वरित वाटणीवरून सुरू झालेला वाद इतका टोकाला गेला की जन्मदात्या वडिलांच्या मृत्यूने संपूर्ण कुटुंब हादरले। या प्रकरणी सुंदराबाई सूर्यवंशी यांच्या तक्रारीवरून उमरी पोलीस ठाण्यामध्ये मनोज सूर्यवंशी विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास आता सुरू आहे। एका घरासाठी सुरू झालेला वाद अखेर एका कुटुंबाने आपला आधार गमावण्यापर्यंत पोहोचला आणि या घटनेने पुन्हा एकदा दाखवून दिलं की मालमत्तेचा वाद किती भयंकर रूप धारण करू शकतो।